अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकर यांना कॅनडामधून फोन करून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती। या गंभीर प्रकारानंतर आमदारांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली असून राज्य सरकारकडून त्यांना Y+ सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे। अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। धमकीनंतर सुरक्षेच्या दृष्टीनं परिसरात अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली असून परिसरात सातत्यानं गस्त घालण्यात येत आहे। तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकर यानं कॅनडातून फोन करून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करत पैसे न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणानंतर राज्य सरकारने आमदार साजिद खान पठाण यांना Y+ सुरक्षा प्रदान केली आहे। या घटनेचे पडसाद विधिमंडळातही उमटले असून विरोधी पक्षानं हा मुद्दा उपस्थित करत प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याची मागणी केली आहे।